व्यवसाय सुलभ वातावरण, वीज, पाणी, शिक्षित प्रशिक्षित मनुष्यबळाची उपलब्धता, प्रभागात रस्त्यांचे विस्तारित जाळे यासोबतच अमरावती शहराच्या जडणघडणीतील आगामी संधी तसेच आव्हाने आणि त्या दिशेने उपाय करण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्नरत आहोत। पर्यावरणपूरक विकासामध्ये शाश्वत विकास ही संकल्पना महत्त्वाची आहे। कल्याणकारी योजनांची आखणी आणि अंमलबजावणी तसेच आर्थिक सुधारणा आणि विकासाचा एक मुख्य उद्देश सर्वसामान्य जनतेचे जीवनमान उंचावणे आणि आर्थिक सुधारणातून स्वावलंबन साकारायला हवे याला आपले सर्वतोपरी प्राधान्य आहे। मुलांसाठी क्रीडांगण, जॉगर्स पार्क, ओपन जिम आदी बाबींच्या उपलब्धतेमुळे सकारात्मक ऊर्जा लाभते। बांधकामे व नवीन योजना यासाठी तरतूद करताना प्रस्तावित कामाचे अंदाजपत्रक, जागेची निवड, प्रशासकीय व तांत्रिक मंजुरी, निधीची उपलब्धतानुसार लोकांच्या कराचा पैसा विकासासाठी लागणं अपरिहार्य आहे, नव्हे ते बंधनकारक आहे। अमरावती शहरात पिण्याचं पाणी, घनकचरा, द्रव्य कचरा यांचे व्यवस्थापन योग्यरित्या झालं पाहिजे यावर आपला भर आहे। शहरातील वंचित घटकांबाबत सकारात्मक दृष्टिकोन ठेवून त्यांना सहकार्य करणं, शासकीय योजनांचा लाभ वंचित घटक, निराधार, विधवा, दिव्यांग व्यक्तींना मिळवून देणं यासाठी आपण कटिबद्ध आहोत। शहरामध्ये हरित क्षेत्र वाढवणं, वातावरण कृती आराखड्यात सुचवलेल्या उपायांची कठोर अंमलबजावणी करीत नियोजन टप्प्यापासून अंमलबजावणीपर्यंत ही संकल्पना साकारण्यासाठी अधिकाधिक व्यापक पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचून सर्व घटकांशी संवाद साधित सुंदर व विकसित शहर उभारण्यासाठी आपण वचनबद्ध आहोत, असं प्रतिपादन आमदार सुलभाताई संजय खुडके यांनी उपस्थितांना संबोधून केलंय। रविवार दिनांक 14 डिसेंबर 2025 रोजी त्या प्रभाग क्रमांक 3 नवसारी अंतर्गत छत्रसाल नगर, हनुमान नगर, गजानन कॉलनी येथे रुपये 64 लाख निधीतून करण्यात येणाऱ्या विविध विकास कामांच्या भूमिपूजन प्रसंगी बोलत होत्या। सर्वप्रथम आमदार सुलभाताई खुडके यांच्या हस्ते छत्रसाल नगर स्थित संदीप रळके यांच्या घरापासून ते रुपेश नितनवरे यांच्या घरापर्यंत कॉन्क्रीट रस्त्याचं बांधकाम करणे तसेच नालीचं बांधकाम करणे या विकास कामाचं भूमिपूजन करण्यात आलं। तदनंतर न्यू हनुमान नगर स्थित शुभम तायडे यांच्या घरामागील नालीच्या बांधकामाच्या भूमिपूजनाची त्यांनी कुदळ मारीत औपचारिकता साधली। यासोबतच हनुमान नगर व गजानन कॉलनी येथील नालीचं बांधकाम करणे या कामाचे त्यांनी भूमिपूजन केले। यासोबतच पाठ्यपुस्तक मंडळ लगतच्या गजानन कॉलनी येथील खुल्या जागेला चेनलिंग फेन्सिंग करणे या विकास कामाचे त्यांनी भूमिपूजन केले। आमदार सुलभाताई खुडके यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नातून गेल्या 5 वर्षांपासून विकासाचा वाढता वेग यामुळे अमरावती शहरात भौतिक विकासाचे जागोजागी उमटू लागलेले चित्र आणि विकासाची फळं देखील समाजाच्या शेवटच्या स्तरापर्यंत पोहोचावी यासाठीच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी याकरिता घेतला जात असलेला पुढाकार लक्षात घेता आमदार सुलभाताई खुडके, यश खुडके यांचा जागोजागी शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन स्थानिक नागरिकांच्या हस्ते स्नेहपूर्ण सत्कार करण्यात आला। एका अर्थाने अमरावतीत नव्या युगाचा प्रारंभ झालाय। नव्या वाटा निर्माण केल्या जात आहेत, त्या वाटा प्रत्येक व्यक्तींपर्यंत पोहोचल्या पाहिजेत यासाठी वेगवेगळ्या योजनाही आखल्या जात आहेत। या शब्दात आमदार सुलभाताई खुडके यांनी नागरिकांच्या वतीने करण्यात आलेल्या स्वागत सत्काराचा स्वीकार करीत शब्दसुमनांनी कृतज्ञता व्यक्त केली। यावेळी यश खुडके यांच्या समवेत स्थानिक नागरिक तसेच छत्रसाल नगर, हनुमान नगर, गजानन कॉलनी येथील ज्येष्ठ नागरिक, महिला भगिनी, युवक युवती प्रामुख्याने उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, RCN न्यूज।